गोविंदरावांनी आयुष्यभरात जेवढी पेटी वाजवलेली आहे तेवढी जर आपण आता वाजवायची ठरवली तर आपल्याला सलग 11 वर्ष पेटी वाजवायला लागेल. मी पाठ करून टाळी मिळवणारा एकमेव वादक असं का म्हणतो की 15 मिनिटं त्यांनी ते ऑर्गनवर गाणं वाजवलं लोकांकडे न बघता. गोविंदरावांनी अशा पद्धतीने हात तयार करून घेतला की कुठच्याही शैलीचं वादन करताना अडचण नाही येणार. ते समजून कसं घ्यायचं हे तुझा तू अभ्यास कर. गुरु काहीतरी देत असतो, शिष्य काहीतरी घेत असतो. एक गोष्टीचं भान दोघांनी ठेवणं फार गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तारतम्य. इतके ते निरपेक्ष होते गोविंदराव सगळ्या बाबतीमध्ये की मी पेटी वाजवतो हे तोंड उडून सांगायचे पण नाहीत. आपलं आयुष्य समाधानी होतंय ना, विषय संपला. आनंद घ्या आणि आनंद द्या. नमस्कार. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा विषय एकदम खास आहे मंडळी, कारण आपण मराठी माणसं म्हणजे नाटकवेडी माणसं, आणि नाटक म्हटलं की नाट्यसंगीत आलंच, आणि नाट्यसंगीत म्हटलं की ऑर्गन आला किंवा पेटी आली, आणि ऑर्गन किंवा पेटी ही वाद्य आली की जी काही नावं आवर्जून घेतली जातात त्यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन. तर पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या आठवणी आज आपल्यासमोर जाग्या करण्यासाठी एक अत्यंत विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत उपस्थित आहे, आणि ते म्हणजे त्याच व्यक्तीला खास बोलवण्याचं एक खूप मोठं कारण सुद्धा आहे. पंडित विद्याधर ओक हे पंडित गोविंदरावांचे पट्टशिष्य, ज्यांनी 40 वर्ष प्रत्यक्ष गोविंदरावांच्या समोर बसून हार्मोनियम वादनाची विद्या घेतली. हे जसे सिनियर मोस्ट शिष्य, तसा त्यांचा ज्युनियर मोस्ट शिष्य हा पंडित विद्याधर ओकांचाच सुपुत्र म्हणजे आदित्य ओक, जो आज आपल्यासोबत उपस्थित आहे. आदित्य, तुझं खूप खूप मनापासून स्वागत आभाळाची माणसामध्ये. नमस्कार. आणि मी जसं म्हटलं तसं फक्त 7 वर्ष तू प्रत्यक्ष गोविंदरावांसमोर बसून हार्मोनियम वादनाचं शिक्षण त्यांच्याकडून घेतलंस, ती विद्या त्यांच्याकडून आत्मसात केलीस, म्हणून तुला आज खास या कार्यक्रमात बोलवलंय. पण तुमच्या घराण्यामध्ये बोटात जादू असण्याचा एक काहीतरी आशीर्वाद किंवा ती दैवदत्त देणगी तुमच्या घराण्याला मिळाली असं म्हणतात. तो काय प्रकार आहे नक्की? अगदी बरोबर म्हटलास तू. पण सर्वप्रथम मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगू शकतो की मी सांगू इच्छितो असं की एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आज इथे मी बोलणार आहे. ते कसं असतं की गोविंदरावांच्या सहवासात आणि गोविंदरावांच्या संपर्कात आलेली आतापर्यंत हजारो माणसं आहेत ज्यांनी गोविंदरावांना प्रत्यक्ष बघितलं, गोविंदरावांबरोबर वर्षानुवर्ष राहिले. आपण एखाद्या कुटुंबामध्ये सगळ्यात लहान जो मुलगा असतो तो जरा गाणं वाजवा म्हणायला लागला, पेटी वाजवायला लागला की आपण कसं म्हणतो, बघू रे तुला काय येतं, वाजवून दाखव, असं कौतुकाने म्हणतो की नाही आपण. तसं मी आज स्वतःला समजतो ह्या गोविंदरावांच्या समस्त शिष्य आणि समस्त फॅन वर्गामध्ये की मी सगळ्यात ज्युनियर शिष्य त्यांचा आहे. त्याच्यामुळे तो हक्क मी आज गाजवणार आहे, असं म्हणणार आहे की कुटुंबातला सगळ्यात लहान म्हणून मी आज गोविंदरावांचं प्रतिनिधित्व करणार आहे, हे मी आधीच प्रांजळपणे सांगू इच्छितो. अगदी चांगली गोष्ट आहे, कारण काय म्हणजे घरातली सगळ्यात लहान मुलं जी असतात तीच सगळ्यात निरागस असतात, आणि त्या निरागसतेमधून ती अत्यंत खरं खरं बोलतात. अगदी खरं आहे. आणि तू म्हणतोस तसं ज्या वयात मी गोविंदरावांकडे शिकलो ते खरंच खूप लहान वय होतं. म्हणजे झालं असं की पहिल्यांदा तू म्हणलास की आमच्या घराण्यामध्ये बोटांची जादू असण्याचा आशीर्वाद काय, तर माझ्या पणजोबांपासून म्हणजे माझ्या आई बाबांच्या कुटुंबात आणि माझ्या आईच्या कुटुंबात दोन्हीच्या पणजोबांपासून पेटी आणि गायनाची आवड आहे. म्हणजे माझ्या बाबांचे आजोबा हे उत्तम टाईपरायटर होते, म्हणजे टाईपरायटर उत्तम वापरायचे, आणि त्यांचं त्या काळात काहीतरी 70 वर्ड्स पर मिनिट वगैरे स्पीड होता त्यांचा. म्हणजे त्यांना संगीताची फार आवड नव्हती, पण त्यांच्या बोटात ती वेगळी जादू होती. आणि नंतर माझी आजी म्हणजे बाबांची आई ही शेवटच्या दिवसापर्यंत तिच्या रोज मंदिरामध्ये जाऊन पेटी वाजवून गाणं म्हणायचे. म्हणजे तिचा ज्या दिवशी देहांत झाला त्या दिवशी सुद्धा ती मंदिरात पेटी वाजवून घरी येताना लिफ्टमध्ये तिचा देहांत झाला. म्हणजे आणि जादूची पेटी म्हणून जो मी कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमात मी जी पेटी वाजवतो ती आजीचीच पेटी आहे. बरं. हा. आणि माझ्या आईकडनं सुद्धा माझ्या आईचे आई वडील म्हणजे माझे आजी आजोबा संगीताचे इतके वेडे की एक काळ असा होता कुटुंबावर की त्या दोघांनाही नोकऱ्या नव्हत्या. त्या दोघांच्या कडे सगळी मिळून शिल्लक 10 रुपये होती, आणि केसरबाई केरकरांचं गाणं होतं गिरगावात, आणि त्या गाण्याचं तिकीट प्रत्येकी 2.5 रुपये होतं. तर माझे आजोबा म्हणजे आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो, ते म्हणाले, अगं सुद्धा काय करूया,
आजी म्हणाली चला गाणं ऐकून येऊ, उद्याचं उद्या बघू, म्हणून त्यात शिलकीत 10 रुपयातलं ह्यांनी 5 रुपयाचं तिकीट काढून केसरबाईंचं गाणं ऐकून आले होते. सो असं आमच्या घरी ते गाण्याचं पहिल्यापासूनच वेड. आणि बाबांनी गोविंदरावांकडे त्यांच्या वयाच्या 16-17 वर्षापासून हार्मोनियम शिकायला सुरुवात केल्यामुळे आमच्या घरी गोविंदरावांचं येणं माझ्या जन्माच्या खूप आधीपासूनच सुरू झालंय. त्यामुळे मी गोविंदरावांना नेमकं कधीपासून बघायला लागलो आणि ओळखायला लागलो हे माझंच आठवत नाहीये. मला सांगितली गेलेली एक अशी आठवण आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षी गोविंदराव घरी पेटी वाजवत असताना मी कोलांट्या उड्या मारत खेळत होतो आणि त्यांच्या पेटीचं टोक माझ्या इथे भुवईला लागलं आणि मोठी खोक पडली. आणि बाबांचे एक मित्र होते डॉक्टर अनिल तेंडुलकर तेव्हा तिथे, की ज्यांनी बाबांना गोविंदरावांकडे त्या काळात घेऊन गेले होते. ते डॉक्टर अनिल तेंडुलकर ते पण तिकडे होते आणि मी खोक पडली तेव्हा त्या वेळेला. तर अनिल काका म्हणाला की घाबरू नकोस, ह्याच्या बहुतेक नशिबात पेटीच आहे म्हणे. वा. त्याच्यामुळे तिथपासनं गोविंदरावांना मी घरी येताना बघितलंय. आणि नंतर जेव्हा थोडासा मोठा झालो तेव्हा बाबांनी जबरदस्ती मला गोविंदरावांसमोर बसवायला सुरुवात केली. म्हणजे तू जी आता गंमत सांगितलीस की पेटीची खूप पडली आणि डॉक्टर तेंडुलकर म्हणाले की याच्या नशिबात कदाचित पेटी असेल, तर जनरली असं म्हणतात की भाळावरती नशीब लिहिलेलं असतं, पण तुझ्या भाळावरती तू स्वतःचं कर्म लिहून घेतलं. अक्षरशः असंच म्हणाला. आणि पडलो तर कोणाच्या गोविंदरावांच्याच पेटीवर पडलो. म्हणजे अजून पडायला मनुष्य पण कोण निवडला तर गोविंदरावांचाच निवडला असं म्हण. आणि नंतर मग बाबांनी मला जबरदस्ती पेटीवर बसवायला सुरुवात केली गोविंदरावांच्या समोर. मला अजिबात पेटी वाजवण्यात त्या काळात इंटरेस्ट नव्हता. सगळी लहान मुलं करतात ती गोष्टी मी करायचो. पतंग उडवायचे, प्रचंड सायकली चालवायच्या, क्रिकेट खेळायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी हाताला भयंकर इजा व्हायचा शक्यता. पतंगाचा मांजामुळे बोटं कापायची, मग बोट कापलं की त्याच्यावर जॉन्सनची पट्टी लावायची, ती पट्टी लावली की ती पट्टी कापली जायची, मग त्या पट्टीवर परत पट्टी लावायची, मग हे बोट 2 पेर कापलं गेलं की ह्या बोटाने उडवायचं. असं सगळे प्रयत्न करायचो. क्रिकेटचे बॉल लागायचे, बोटं सुजायची, सायकलीच्या त्या हँडलमध्ये ब्रेकच्या त्या ह्याच्यात केबलमध्ये बोटं अडकायची. तर एक दिवस बाबांनी हे सगळं बघितलं आणि सगळं बंद करून टाकलं माझं आणि कंपल्सरी गोविंदरावांसमोर पेटी घेऊन बसवायला सुरुवात केली मला. तर सांगायचा मुद्दा असा आहे माझा ह्याच्यातला की त्या काळात जर ते कंपल्शन बाबांनी माझ्यावर केलं नसतं तर मी आज पेटी वाजवलीच नसती. म्हणजे थोडासा असं म्हणायचं मला की आत्ताच्या जगामध्ये आपण आपल्या मुलांना एवढी सूट दिलेली असते की सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध असतात, मग तुला काय हवं ते कर असं आपण पटकन सांगून मोकळे होतो. तर त्याच्यावर थोडासा नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्या मुलाला आत्ता जरी कळलं नाही तरी एक दिवसातला 1 तास किंवा 2 तास कुठची तरी अशी गोष्ट फोर्सफुली त्याला करायला लावली पाहिजे की ज्याचा त्याला भविष्यात फायदा होईल, महत्वाची. त्यामुळे असं गोविंदरावांसमोर मला बसवायला बाबांनी सुरुवात केली आणि तिथपासून माझं पेटीचं शिक्षण गोविंदरावांकडेच थेट सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, बरं. आता तू गोविंदरावांची पहिली आठवण तुझी सांगितलीस, म्हणजे तुझ्या लक्षात असलेली की जसं मी म्हटलं तसं तू स्वतःचं कर्म स्वतःच्या कपाळावर लिहून घेतलंस. तर आता गोविंदरावांसमोर प्रत्यक्ष बसून तू शिकायला सुरुवात केलीस, ती सुरुवात कशी होती? फार इंटरेस्टिंग होती. मुळात माझा आधी भात्यापर्यंत हातच पोचायचा नाही, पेटीच्या भात्यापर्यंत. पेटी उचलायचा प्रश्नच नाही, कारण होतोच 8 वर्षाचा. तर गोविंदराव मला पेटी काढून द्यायचे कपाटातनं किंवा जिथे असेल तिथून, ते उघडून द्यायचे, ते उशी आणायचे, मी उशीवर बसायचो आणि माझ्यासमोर दुसरी पेटी घेऊन गोविंदराव बसायचे. आता गमतीचा भाग असा आहे की एवढा मोठा बुजुर्ग मनुष्य 60-65 वर्षाचा, ज्यांनी आयुष्यात कमीत कमी 10,000 नाट्यप्रयोग, 5,000 मैफिली हे वाजवल्याचं साधारण त्यांच्या लक्षात आहे. म्हणजे मध्यंतरी मी आणि बाबांनी एक असं गणित काढलं होतं की जर गोविंदरावांनी आयुष्यभरात जेवढी पेटी वाजवलेली आहे तेवढी जर आपण आता वाजवायची ठरवली तर आपल्याला सलग 11 वर्ष पेटी वाजवायला लागेल. सलग म्हणजे आता सुरू केली की 11 वर्षांनी बंद करायची, तेवढा काळ गोविंदरावांनी आयुष्यात पेटी वाजवली. बापरे. तर अशा माणसाला 8 वर्षाच्या मुलाला काय शिकवणार? म्हणजे आज आपल्या समोर जर आला 8 वर्षाचा मुलगा मला पेटी शिकवा, तर काय शिकवणार त्या मुलाला पेटी आपण? काही नाही. पण गोविंदरावांनी कधीही कंटाळा केला नाही. गोविंदराव मुळात त्यांचा स्वभावच नव्हता. त्यांनी आयुष्यभर एकाच गोष्टीवर मनसोक्त प्रेम केलं, ते म्हणजे हार्मोनियम. ते म्हणायचे की एक मनुष्य समोर असेल तर मी रात्रभर पेटी त्या माणसासाठी वाजवेन म्हणून. आणि कंटाळा त्यांनी कधी केला नाही. अर्थात मी जसं म्हटल्याप्रमाणे की आमिष प्रत्येक काळात असतातच आणि असणारच आहेत, विशेष करून लहान मुलांसाठी. आमिषांचे माध्यम बदलतील पण आमिष तसंच राहतं की मला हे हवंय, मला ते हवंय. आता ह्या काळात जर गोविंदरावांनी मला सांगितलं असतं की तुला पेटी वाजवायची आणि तुला रोज 4 तास पेटी वाजवायला लागणार आहे किंवा रोज 8 तास रियाज कर, 12 तास रियाज कर, अजिबात केलं नसतं. कोण करेल ना? आज आपल्याला जर सांगितलं की अमुक अमुक गोष्ट साध्य होण्यासाठी रोज तुला 4 तास करायला पाहिजे, नाही, इंटरेस्ट नसेल तर आपण करणारच नाही. पण गोविंदरावांची पद्धत इतकी युनिक होती शिकवायची. ते काय करायचे, त्यांनी कधीच मला कुठच्या स्वरावर कुठचं बोट घे, त्याच्यानंतर हा रागाचा आरोह असा, ह्या रागाचा अवरोह असा, असं काहीही कधीही शिकवलं नाही. कारण तेच मुळात तसं शिकले नव्हते.
त्यांचाच हार्मोनियम वादनाचं सगळं शिक्षण म्हणा, त्यांचं हार्मोनियम वादनाचे सगळे संस्कार हे संगीतभूषण पंडित राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व, त्याच्यानंतर बालगंधर्व यांच्यापासून सुरू झाल्यामुळे हे लोक जसं गातायत तशीच मी पेटी वाजवणार असं त्यांच्यावर ते संस्कार झाल्यामुळे त्यांना बऱ्याचदा एखाद्या रागाचं नाव पण माहिती नसायचं, पण छोटा गंधर्व तो राग जसा गायचे तसं गोविंदराव पेटीवर वाजवायचे बर हुकूम, त्याच्यात त्यांची चूक नाही व्हायची काही. त्याच्यामुळे त्यांनी हे कधी शिकवलं नाही की कुठच्या स्वरावर कुठचं बोट घ्यायचं, ती जागा वाजवून दाखवायची जी काय फ्रेज असेल ती, आणि वाजवताना म्हणायचे की ही अशी वाजली पाहिजे, ह्या पद्धतीने वाजली पाहिजे, ह्या वजनाने वाजली पाहिजे, ह्या क्लॅरिटीने वाजली पाहिजे. मग आपल्याला ती यायची नाही, मग ते परत वाजवून दाखवायचे, परत यायची नाही, परत वाजवून दाखवायचे, परत यायची नाही. मग त्यांना विचारलं की ह्या स्वरावर कुठचं बोट घेतलंय ते मला माहिती नाही, तू बघ आणि असं वाजव. मग 40-40, 50-50, 60-60, 70 वेळा ती जागा वाजवून दाखवायची. कधीही त्यांनी ती जागा वाजवून दाखवण्यात कंटाळा केला नाही, आणि त्यांनी किती वेळा वाजवली तरी आपल्याला आली पाहिजे ना शेवटी, बरोबर. ती यायची नाही. मग ते एका लिमिट नंतर आपला पेशन्स संपतो की अरे नाही येते आपण, मग आपण काय करतो, सोडून द्यायच्या मागे जातो की जाऊ दे आपण ही नको करूया, दुसरं काहीतरी जमतंय का बघूया म्हणून. तर गोविंदराव म्हणायचं असं कसं, मला येतंय ना, तुला पण आलं पाहिजे हो की नाही, तुला पण 5च बोट आहेत की नाही हाताला, बघ मला पण 5च बोट आहेत, मला काय 6वं आहे का एक्स्ट्रा नाही की नाही, मग तू पण वाजव. आणि मग यायची नाही, मग तेव्हा गोविंदराव म्हणायचे की अरे सोपं आहे, येईपर्यंत वाजव, येईपर्यंत वाजवत राहा. बरं, येईपर्यंत वाजव म्हटल्यामुळे आपला टाइम सेन्स मरून जातो की मी 2 तास वाजवतोय का अर्धा तास वाजवतोय का 4 तास वाजवतोय का 3 दिवस वाजवतोय का 3 वर्ष वाजवतोय, तशी येत नाही ना तोपर्यंत वाजव, सोपं आहे, आली की पुढची. त्याच्यामुळे पेटी वादनातला इंटरेस्ट नसताना सुद्धा माझा त्या गोष्टीतला इंटरेस्ट संपला नाही. आणि त्याच्यानंतर ती जी गोडी लागते की एखादी जागा आपल्या हातात नाही गेली, अरे जो आपल्याला तो सेन्स ऑफ अचिव्हमेंट असतो ना की हो मला आलं ते, मग ते आल्यानंतर तो हुरूप वाढतो की मग आता पुढचं काय, मग आता पुढचं काय. आणि गंमत अशी आहे की कुठचीही गोष्ट जेव्हा आपण 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष करत असतो, आता मी तर 4थीपासनं पेटी जाहीररित्या वाजवतोय असं मला साधारणपणे आठवतंय, त्याच्या आधी वाजवत असेल तर मला आठवत नाहीये, परंतु एवढी पेटी शिकल्यानंतर आता कळतं की आपल्याला ऍक्च्युली पेटीतलं काही झालं नाहीये. म्हणजे जसं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानाचं शेवटचं टोक हे अज्ञान असतं. अगदी बरोबर. जेवढं तुम्ही ज्ञान घेता ते शेवटचं टोक आहे अज्ञान, आणि अज्ञानाचं शेवटचं टोक आहे ज्ञान असतं. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या एकाच सर्कलच्या दोन किंवा एकाच जणाच्या 2 बाजू आहेत. तसं आल्यानंतर आता असं कळतं की आपल्याला अरे काही झालं नाहीये बघून. आणि हा महत्वाचा मुद्दा मला इथे अधोरेखित करायचा आहे की मी जे मगाचपासून म्हणतोय की मी सगळ्यात ज्युनियर शिष्य आहे, गोविंदराव असण्याची किंमत मला ते नसल्यावर जास्ती कळली. म्हणजे ते नाही येत आता आपल्या, तेव्हा मला त्यांच्या नसण्याची किंमत कळते. ते असतात ना समोर, तो सारखा मनुष्य घरी येतो, रोज दर शनिवार रविवार घरी यायचे, बाबांबरोबर पेट्या वाजवायचे दोघं बसून, तेव्हा ते किती महत्वाचं, किती कठीण, किती रेअर आणि किती मौल्यवान आहे ह्याची किंमत कमी होते. तुमच्या घरी रोज जर एक पोतभर हिरे असतील ना तर त्या हिरे आपल्याला दगडासारखेच वाटायला लागतात शेवटी. बरोबर आहे. पण जेव्हा ते हिरे पोत्यातले संपायला येतात तेव्हा कळतात अरे आता ह्याची किंमत आहे. त्यामुळे खरं गोविंदरावांची किंमत मला 1996 साली गोविंदराव गेल्यानंतर खऱ्या अर्थी कळली की अरे आपण किती नशीबवान आहोत की या माणसाच्या समोर बसून 2-2 तास दर शनिवार सकाळी 9 वाजता सुरू केलं की आई शेवटी 2 वाजता आता जेवायला चला म्हणून खोली बाहेर घेऊन जायची. असं एवढं भाग्यवान आपण आहोत हे मी तर म्हणतो का होईना ह्या जन्मात कळलं हे सुद्धा पुष्कळच आहे असं म्हणेन मी. तू आता एवढ्या मोठमोठ्या कलावंतांची नावं घेतली, छोटा गंधर्व असतील किंवा बालगंधर्व असतील, राम मराठे असतील, ह्या सगळ्यांसोबत मूळ गोविंदरावांची पेटी वादनाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल खूप इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट. गोविंदरावांचा मुळात जन्म अडूरचा. अडूर हे कोकणातलं एक गाव आहे जे अतिशय असं रिमोट ठिकाणी आहे. आणि कल्पना कर 1925 साली गोविंदरावांचा जन्म झाला. आज 2024 मध्ये आपण आहोत. 25 मध्ये ऑलमोस्ट 100 वर्ष शताब्दी त्यांची आता सुरूच आहे. तर आज त्या अडूरला आपल्याला जायला सुद्धा 2 वेळा विचार करायला लागेल. तर 100 वर्षापूर्वी ते अडूर कसं असेल, किती रेअर असेल. पण काय होतं ना, देव जेव्हा वर्ण नळ उघडतो तेव्हा तो हे बघत नाही तुम्ही अडूरमध्ये आहात का कॅलिफोर्नियामध्ये आहात का टोकियोमध्ये आहात का मुंबईमध्ये आहात. अगदी तर त्यांच्या डोक्यावर तो आशीर्वादाचा पाण्याचा नळ हा जन्माला आल्यापासूनच देवाने उघडून दिलेला होता. त्यामुळे वयाच्या 7व्या वर्षी स्वतःच्या मुंजीत गोविंदरावांनी सोलो वाजवला. अच्छा. वयाच्या 8व्या वर्षी गोविंदरावांनी दीनानाथरावांना साथ केली. आणि गोविंदराव असं सांगायचं की मला आठवत नाहीये मी त्यांना साथ केल्याचं,
पण लोक अजून सांगतात याचा अर्थ त्यांचं गाणं मी नक्की पाडलं नसणार. कारण का दीनानाथांना साथ करणं हे कुठच्याच हार्मोनियम वादकासाठी कठीणच टास्क आहे. तर 8व्या वर्षी एखादा मुलगा साथ करू शकतो. मी तर म्हणतो भले स्वर धरून बसले असतील, पण लोक म्हणतात की गोविंदरावांनी 8व्या वर्षी दीनानाथांना साथ केले, ह्याचा अर्थ गोविंदरावांनी नक्की चांगलं वाजवलं असेल. आणि त्याच्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी गोविंदरावांनी संगीत वेणुनाद नावाचा पहिला संगीत नाटक वाजवलं. आणि 16व्या वर्षापासून गोविंदरावांनी आपण व्यावसायिकदृष्ट्या म्हणू असं संगीत शारदाच्या प्रयोगापासून संगीत नाटक वाजवायला सुरुवात केली वयाच्या 16व्या वर्षापासून. मग जेव्हा मतदानाचा सुद्धा अधिकार नसतो अशा वयामध्ये त्यांनी. आणि ह्याच्यातली सगळ्यात म्हणजे मी तो मगाशी म्हटलं की आशीर्वादाचा पाण्याचा नळ गोविंदरावांच्यावर जो होता, वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्रींनी माझा मुलगा पेटी वाजवला तर बिघडेल की काय अशी त्यांना भीती वाटली असेल, त्यामुळे ती घरची पेटी कबाड्याला देऊन टाकली. सो गोविंदरावांच्या घरी त्यांच्या वयाच्या 32 वर्षापर्यंत हार्मोनियमच नव्हती. बरं, आता ह्याच्यात हे पेटी वाजवायला कुठे शिकले हा मोठा प्रश्नचिन्ह आहेच. म्हणजे म्हणून मी म्हटलं की तो वरनच नळ सोडलेला आहे की ते शक्य नाही. आणि 18व्या वर्षी त्यांची SSC झाल्यानंतर त्यावेळची इंटर वगैरे काहीतरी असेल, तर तो काळ स्वातंत्र्याच्या परिसरातला होता, 48 वगैरे असा. तर ब्रिटिश सगळे सोडून जात होते, तर सरकारी खात्यात आणि इथे परत माणसं नोकऱ्या घ्यायला पाहिजेत ना, म्हणून त्यांना त्या ब्रिटिशांचा इंटरेस्ट संपला होता त्या डिपार्टमेंट मधला. त्यामुळे जो मनुष्य मिळेल त्याची भरती खात्यात करून टाकायची. त्यामुळे गोविंदरावांना SSC झाल्यानंतर कोणतरी सांगितलं की पोलीस खात्यामध्ये भरती करतात, तर तू तिथे जा. तर तो तिथे गेला. तो ब्रिटिश ऑफिसर होता. त्याने विचारलं व्हॉट इज युअर नेम. ते म्हणले गोविंद. कॅन यू रीड इंग्लिश. येस. गो अँड सिट देअर. झाली नोकरी. ती जी गोविंदरावांनी 48 साली नोकरी सुरू केली, ती रिटायरमेंट पर्यंत पोलीस खात्यात गोविंदरावांनी नोकरी केली. आणि ते नोकरी करून वर हा संगीताचा त्यांचा एवढा मोठा व्यासंग. आणि ते असे गमतीत म्हणायचं की पोलीस खात्यात नोकरी करून माझा हात साफ आहे म्हणायचं. त्याच्यामुळे हे शिकले कधी हा मोठा प्रश्न. बाबाने त्यांना एकदा विचारलं की बुवा तुम्ही रियाज कधी केला. ते म्हणले अरे ऑफिसात काम काय असतं. म्हणजे ते म्हणाले की अरे पेटीचा रियाज करायला पेटी कुठे लागते. पेटीचा रियाज करायला पेटी लागतच नाही. म्हटलं म्हणजे कसं की आता टेबल घेतला आपण असं नुसतं की बघ हा रियाज चालू झाला इथे माझा. आपल्याला जो फिंगरवर्कचा रियाज करायचा आहे त्यासाठी पेटी लागतच नाही. एकदा तुम्हाला स्वर कळले की काय अंतराचे आहेत म्हटलं की हा रियाज सुरू झाला असा. त्यामुळे मी ऑफिसच्या टेबलावर बसून रियाज करायचो. आता ह्या गोष्टीला तथ्य नाही आहे मला माहिती आहे. कशा अर्थी की ऑफिसच्या टेबलावर बसून त्यांच्यासारखी पेटी वाजवता येत असती तर मी पण ऑफिसच्या टेबलावर बसून वाजवली असती ना बसून. तसं नाही. पण म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा की मी ऑफिसमध्ये रियाज केला म्हणून तसं. त्याच्यामुळे त्यांना पेटी ही ते सॉफ्टवेअर लोडच करून आले होते. त्यांना त्या अपग्रेडची कधी गरज लागली नाही. त्यांना ते व्हर्जन मिसमॅच कधी त्यांच्या आयुष्यात झालं नाही आणि काही झालं नाही. इनबिल्ट होतं ते. इनबिल्ट. आणि त्यांचं मी सांगतो तुला अजून एक गंमत विशेष करून की त्यांचा कान आपलं नॉर्मली प्रोसेसिंग कसं असतं की ऐकतो, मग मेंदू ते प्रोसेस करतो आणि मग मेंदू हाताला इन्स्ट्रक्शन देतो की तू असं वाजव. बरोबर. आणि हे अतिशय वेगाने होत असतं. म्हणजे काही मिलीसेकंड्स मध्ये किंवा असं होत असणार आहे. त्याशिवाय आपल्याला ते एवढं नॅचरली होतं असं कळत नाही. म्हणजे होतं ते. म्हणून गोविंदरावांना निद्रानाश होता. ते झोपायचे नाहीत. अच्छा. म्हणजे ते 4-4:30 पर्यंत जागे असायचे. 5-5:30ला आपलं तासभर काहीतरी झोपल्यासारखे करून 5:30-6ला उठून आंघोळ वगैरे करून ऑफिसला जायचं. परत रात्री ऑफिस झालं की नाटक वाजवायचं. नाटक वाजलं की 4 पर्यंत परत कोणी असेल तर पेटी वाजवायचं, जागे राहायचं. त्यामुळे शेवटी देह आहे तो दमणार काही कारणाने. तर मैफिलीमध्ये कित्येक वेळा गोविंदराव वाजवताना असे पेंगायचे. अच्छा. वाजवताना असे त्यांचे फोटोज पण आहेत. मला जर काही मिळाले तर मी पाठवतो. असे पेंगायचे. पण ते चालू असताना समोर मग वसंतराव असतील, रामभाऊ असतील, छोटा गंधर्व असतील, अजून कोणी गायक असतील, 2 असतील, 5 असतील, नाटक चालू असेल, काहीही असेल, जे कानावर पडतंय ते हातातनं त्या अवस्थेत त्यांचं तसेच असं वाजायचं. त्यामुळे आम्ही गमतीत मी असं म्हणतो की त्यांचा कान आणि हात कनेक्टेड होता, मेंदू लागायचा नाही त्यांना. म्हणजे झोपलेले जरी असतील तरी सुद्धा ते त्यांचा हात चालू असायचा असं. त्यामुळे तू म्हणतस की ते कुठून पेटी वाजवायला शिकला, ह्याचं उत्तर खरं म्हणजे नल असं आहे. NULL. हा प्रश्न इनव्हॅलिड आहे. ह्या प्रश्नाचं काही उत्तर नाहीये. वर्ण त्यांना नळ सोडून जो दिला तर ज्या दिवशी गेले त्या दिवशी तो वर्ण नळ बंद झाला. सिंपल. तू आता बोलता बोलता सांगितलंस की गोविंदरावांना निद्रानाश होता. बरोबर. आणि तुझ्या वडिलांची म्हणजे पंडित विद्याधर ओकांची अख्खी हार्मोनियमची तालीम सुद्धा या निद्रानाशातूनच झाली. अगदी बरोबर आहे. आणि तुला मी या विषयावर मी येतो, पण त्याच्या आधी बाबांची आणि गोविंदरावांची ओळख कशी झाली हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. अवश्य.
विजया जोगळेकरांच्या क्लासमध्ये बाबा त्यांच्या सगळ्या स्टुडंटसाठी पेटी वाजवायला 14-15 वर्ष असल्यापासून जायचे, थातूर मातूर जे काय असेल ती पेटी वाजवायला. आणि गोविंदरावांचं बाबांनी तेव्हा नाटकं बघितली होती, संगीतात बघितली होती, तर कधीतरी मला ह्या माणसाकडे पेटी शिकायला आवडेल अशी बाबांच्या मनात सुप्त इच्छा होती. पण आपण अप्रोच कसं करायचं त्यांना, आपण भेटायला कसं जायचं, किंवा जसं आता प्रश्न पडू शकतो की एवढ्या मोठ्या माणसाकडे मी पेटी शिकू शकतो का, हा प्रश्न. तर बाबांचे मित्र डॉक्टर अनिल तेंडुलकर, ते त्यांच्याच वयाचे, ते म्हणाले ज्यांनी माझी खोके नशिबातली पेटी काढली होती. तर अनिल काका आणि बाबा, अनिल काका एकदा बाबांना म्हणाला की अमुक अमुक कोणाच्या तरी घरी प्रायव्हेट मैफिल आहे गोविंदरावांची, चल आपण ऐकायला जाऊया. बरं. म्हणून ते दोघं जण ऐकायला गेले. आणि तेव्हा आपण म्हणतो ना की आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2, तसं बाबांचा आंधळा मागतो 1 आणि देव देतो 5 असं झालं त्या वेळेला. कारण का गोविंदरावांना जो मनुष्य साथीला येणार होता सुराची पेटी घेऊन, तो मनुष्य आला नाही. तर आता कोण गोविंदरावांच्या साथीला बसणार, तर कोणीतरी म्हटलं अरे विद्याधर आहे ना आपला, तो वाजवतो ना पेटी, बसू ना. गोविंदराव म्हणाले बस, नुसता सूर धरायचा आहे. तर गोविंदरावांनी बसवलं. आणि त्याच्यानंतर बाबांनी त्यांच्या बरोबर जे काय थोडंसं वाजवलं असेल त्यात गोविंदराव बाबांना म्हणले की अरे तू चांगली वाजवतोयस पेटी, तू माझ्याकडे ये, मी तुला शिकवीन. इथपर्यंत सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आता माझ्याकडे ये, मी तुला शिकवीन, तर कुठे ये? हे सकाळी 7 वाजता उठून ऑफिसला जाणार, संध्याकाळी 5ला निघाले की शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर, जिथे काही नाटक आहे तो नाटकाचा प्रयोग वाजवणार. तो बरं आत्ताच्या प्रयोगासारखे 3 तास नाही, कमीत कमी 6 ते 7 तास नाटकं चालायची. तो संपणार पहाटे 2-3 वाजता. त्याच्यानंतर गोविंदराव घरी जाणार, काय त्यांना जी काय झोप असेल ती घेणार, आणि त्याच्यानंतर सकाळी 7ला उठून परत ऑफिसला जाणार. हाच नित्यक्रम. ह्याच्यात पेटी शिकायची कधी? तर मग बाबा नाटक संपल्यानंतर गोविंदराव बाबांच्या अगरवाल नगरच्या घरी यायचे किंग सर्कलला, हे रात्री 2 वाजता. आणि 2 वाजता आल्यानंतर बाबांची आजी त्यांना गरम गरम स्वयंपाक करून द्यायची त्यावेळेला. मग ते जेवायचे, कारण नाटक वाजून आलेले असायचे, त्यामुळे त्यांना भूक लागली असायची. मग ते जेवायचे आणि ते झाल्यानंतर ह्यांची शिकवणी सुरू व्हायची. आणि मग 2:30 वाजताची शिकवणी रात्री सुरू झाली की ती 4-4:30 जोपर्यंत बाबांचा स्टॅमिना आहे तोपर्यंत चालायची. मग 4 वाजता ती शिकवणी संपली की 4 ते 5 गोविंदराव झोपल्यासारखं करायचे. 5 वाजता परत घरी कोणाचं तरी उठलं की एक कोपभर चहा दे ग असं म्हणून 5:30-6 वाजता निघायचे. परत 7 वाजता ऑफिस, संध्याकाळी नाटक, रात्री घरी, परत जेवण, परत शिकवणी. अशी बाबांची शिकवणी सुरू झाली. अच्छा. म्हणजे गोविंदराव तू म्हणतोस ते बरोबर आहे, त्यांना जर निद्रानाश नसता तर बाबा गोविंदरावांकडे कधीही पेटी शिकू शकले नसते. आणि नंतर तर बाबांनी MBBSचा अभ्यास पेटीवर पुस्तकं ठेवूनच केलाय. म्हणजे रियाज कसा करायचा, तर आधी थोडासा अभ्यास करायचा 25 मिनिटं, मग 20 मिनिटं पेटी वाजवायची, परत अभ्यास करायचा, परत पेटी वाजवायची, आणि मग तेच पुस्तक बाजूला ठेवायचं. गोविंदराव आले की स्पूल चालू करायचे, त्यांचं जे काय असेल वादन ते रेकॉर्ड करायचं, ते गेले की त्याच्यावर रियाज करायचा, मग परत रात्री गोविंदराव यायचे. असं बाबांचं गोविंदरावांकडे शिक्षण झालं. म्हणजे त्या वेगाने सुरू झालं. आणि गोविंदरावांनी कधीही परत म्हटल्याप्रमाणे काय रात्री 2:30 वाजता, बरं 2:30 ही कोणाकडे जायची वेळ आहे का मुळात रात्री, ती त्या काळी. त्याच्यामुळे पण त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. त्यांनी कधीही स्वतःहून म्हटलं नाही की आपण आता पेटी बंद करूया. कार्यक्रम करून घरी गेल्यानंतर, स्वतः 4 तास पेटी वाजवल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपण जेव्हा झोपायची विचार करतो तेव्हा गोविंदराव म्हणतो की परत पेट्या काढा, झोपता कसले, वाजूया ना थोडा वेळ, मग परत रात्री दुसरी मैफिल घरी. मग असं आपला पेशन्स संपला की ते पेटी बंद करायचे. आमच्याकडे बाबांनी साधारण 1990 साली गोविंदरावांच्या 11 संगीत नाटकांची 490 नाट्यपदं रेकॉर्ड करून ठेवलेत. एक आपल्याकडे संग्रह असायला पाहिजे म्हणून. कारण गोविंदरावांना काय होती, सगळी संगीत नाटकं पाठ होती, गाणी तर पाठ होतीच, नाटकांच्या संहिताही पाठ होत्या. म्हणजे आपण ऑर्गन वादकाला म्हणून त्यांना तारीख दिली की त्याच्यावर तुम्हाला प्रॉम्प्टर फ्री मिळायचा बरं खालून. आणि नुसती पाठ म्हणजे किती पाठ होती की पुढे पुढे जेव्हा वेळेची मर्यादा यायला लागली नाटक, की आता 4 तासात संपवा, 3 तासात संपवा, तेव्हा आता 5 अंकाचा एकच प्याला, ते तुम्हाला जर 3 तासात बचवायचं असेल तर साधारण एका अंकात 5 प्रवेश, म्हणजे 25 प्रवेश जर असतील तर ऑब्व्हियसली 8-10 प्रवेश तुम्हाला मर्ज करायला लागणार किंवा कमी करायला लागणार. तर बरं, प्रत्येक संचाचं वेगळं एडिट असायचं, म्हणजे वेगळं पद्धत असायची. की आता राजा गोसावी जेव्हा हे करायचे, तळेराम करायचे, तेव्हा त्यांचा संच वेगळा, शरद तळवलकर करायचे त्यांचा संच वेगळा, डॉक्टर रवी पटवर्धन करायचे त्यांचा संच वेगळा. तर प्रत्येक संचात वाजायला गोविंदराव. त्यामुळे आजच्या एकच प्यालामध्ये गेल्यानंतर तो जो मॅनेजर असेल तो गोविंदरावांसमोर यायचा पुस्तक घेऊन, आणि बुवा पहिल्या अंकातला 2रा आणि 3रा प्रवेश नाही करत होत, 2ऱ्या अंकातला 4था प्रवेश नाहीये, 3ऱ्या अंकात तो एकच प्रवेश आहे, ती बघा ती एंट्री आहे ना तेवढं, मग इंटरव्हल करूया, आणि 4था अंक आहे तसा, आणि 5व्या अंकातला फक्त शेवटचे 2 प्रवेश घेतोय आपण. हे सगळं त्यांच्या लक्षात राहायचं.
बरं, हे नुसतं लक्षात नाही राहायचं. आता जे प्रवेश कट झालेत त्यातली कुठची गाणी गेलेत हे पण त्यांच्या लक्षात राहायचं. आणि ती जी उरली आहेत गाणी, त्या गाण्यात ह्याचा अमुक स्वर, त्याचा तमुक स्वर, मग ह्याचा षड्जाला अमुक स्वर, ह्याचा षड्जाला मध्यमाला अमुक स्वर, हे सगळं त्यांच्या लक्षात राहायचं आणि त्यावेळेला ते सगळं तसं का तसं परफॉर्म करायचे. आणि हे सगळं हे रोज बदलायचं. हा, आणि हे सगळं शास्त्रीय संगीताचं कुठलंही तंत्रशुद्ध शिक्षण न नसताना. घेता. हो, मी म्हणतो ना, मला असं नेहमी वाटतं की गोविंदरावना अतिशय उत्तम कार्बन कॉपी होते. म्हणजे आपण एखादा गायक जर गात असेल तर आपण जशी कार्बन कॉपी परत करतो ना खाली, ती हुबेहूब येते ना. पण हे डिपेंड कशावर करतं? कार्बनच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. आपला जर कार्बन पेपर चांगला नसेल तर परत चांगलं येणार नाही. तो गोविंदरावांचा तो कार्बन पेपर जो होता ना इकडचा, तो जवळपास मूळ प्रतीसारखाच होता. म्हणजे माझ्या लहानपणीच्या काळात गोविंदराव मला जबरदस्ती म्हणजे नाटक बघायला घेऊन जायचे. ते ऑर्गन वाजवायचे आणि मी बाजूला खुर्चीवर बसायचो. विघ्नेश जोशी जो आता आपला उत्तम अभिनेता आणि हे अँकर आहे, विघ्नेशनी गोविंदरावांची शेवटच्या काळात म्हणजे शेवटची 10-1 वर्ष गोविंदरावांची भयंकर सेवा केली. विघ्नेश गोविंदरावांना सगळीकडे घेऊन जायचा, कारण शेवटी त्यांचं वय झाल्यामुळे मग टॅक्सीत बसवा, टॅक्सीतनं हे करा विघ्नेश, आणि मग त्याच्यावर माझं लटांबर, म्हणजे 10 वर्षाचा 12 वर्षाचं जे काय असेल मी ते, तर गोविंदराव घेऊन जायचे आणि शेजारी बसवायचे. आता आपल्या नाट्यगृहांमध्ये जे पीठ नावाचा प्रकार असतो, जिथे खाली वादक बसतात, तिथे बसल्यानंतर लिटरली तुम्हाला जिथे पीठ संपतं तिथेच गायक सुरू होतं. त्यामुळे गायक जो असतो तो त्याच्या पायाच्या खाली आपण असतो आणि आपल्यावर तो 8 फुटावर असतो गायक. बरं, इथे एवढा मोठा ऑर्गन वाजतोय आणि गायकाचा आवाज सगळा आपल्या डोक्यावरनं पलीकडे निघून जातोय. इथे ऑर्गन वाजतो, इथे व्हायोलिन वाजतोय, इथे तबला वाजतोय. त्यामुळे गायक काय गातो हे मला ऐकूच यायचं नाही आणि कोणालाच ऐकू येत नाही, कारण एवढा तिथे गोंगाटच असतो एक प्रकारचा आणि ऑर्गनचाच मुळात एवढा आवाज असतो. गोविंदरावांना कधीही हा प्रश्न पडला नाही. मला असं वाटायचं की गायकाच्या गळ्याच्या मुवमेंटवरूनच त्यांना कळतं की तो काय सूर गातोय, किंवा त्याच्या शब्दावरूनच कळतं की तो काय सूर गातोय. कधीही गोविंदरावांचा स्वर चुकला नाही. कधीही गोविंदरावांना असा प्रश्न पडला नाही की अरे काय मला ऐकूच नाही आलं म्हणून मी वाजवलं नाही, असं कधीही प्रश्न पडला नाही. त्यामुळे मी सांगायचा मुद्दा असाच की ते घेऊनच आले होते, हीच वस्तुस्थिती आहे आणि त्यांना कंटाळाच नाही यायचा कधी. त्यामुळे बाबा सुद्धा नंतर जेव्हा कंपनीच्या कामात व्यस्त व्हायला लागले तेव्हा ते नंतर बाबांना म्हणायचे, अरे विद्याधर आता काय माझं उरलंय फार, मी घरी येतो, मी तुझ्याकडेच राहायला येतो, तू ऑफिस मधून आलास की आपण वाजवू की पेटी. त्यामुळे नंतर तर शुक्रवारी बाबा त्यांना घेऊन घरी यायचे, शनिवार रविवारी दोघं जण पेट्या भरपूर वाजवायचे आणि सोमवारी सकाळी ऑफिस जाताना बाबा परत त्यांना दादरला सोडायचे. हा दिनक्रम अक्षरशः 10-12 वर्ष शेवटी आमच्या घरी चालू राहिला होता असं. त्यामुळे असं बाबांचं शिक्षण झालं आणि त्याच्या अनुषंगाने मी ओढला गेलो असं म्हण त्या वादळात एकीकडे, आणि नंतर मग त्या वादळाची आपल्याला सवय होते आणि आपल्याला मग तेच आवडायला लागतं आणि तेच हवं असं वाटतं. असं थोडंसं आमच्या घरी झालं. बरं, तू आता जे नाटकांबद्दल उल्लेख केलास, पिठात बसून पेटी वाजवणं, तुझ्याकडून ऐकलेलं हे एक स्टेटमेंट आहे जे अत्यंत मला आवडतं, की प्रेक्षकांकडे पाठ करून टाळ्या घेणारा एकमेव कलावंत. अक्षरशः अगदी यू सेड इट. आणि मला ना अशी त्यांची ती वामन मूर्ती दिसते खरं सांगायचं तर. आणि बरं, त्यांना ते इतकं अवगत होतं ना, प्रत्येक नाटक म्हण किंवा प्रत्येक मैफिल म्हण. आता सौभद्र नाटक जर असेल तर कुठच्याही नाटकाच्या सुरुवातीला मिट्ट काळोख होतो आणि मिट्ट काळोखात तुम्हाला ऑर्गनवर नांदी वाजवायला लागते. तर मी आधी बसवायचे पिठात आणून, मग ते जायचे आज बोलायला की आज काय एडिट आहेत, काय सूर आहेत, आणि पहिली बेल झाली, दुसरी बेल झाली, तिसरी व्हायची वेळ आली तरी ह्यांचा पत्ताच नसायचा. कसं त्यांना तो टायमिंग जमायचं ते मला अजून कळलं नाहीये. तिसरी बेल व्हायच्या अक्षरशः 10 सेकंद येऊन खुर्चीवर बसायचे, बेल व्हायची आणि ते ऑर्गनवर नांदी वाजवायला सुरुवात करायचे. बरं, एवढंच नाही की गाणं एखादं वाजून झालं आणि जर पुढे काही गाणं नसेल तर हे परत आत चहा प्यायला किंवा काय करायला ऑर्गनवर उठून निघून जायचे. आणि बरं, मी एवढा लहान होतो, मला संहिता माहिती नाही, मला धाडधूड व्हायचं तिथे बसून की आता जर गाणं सुरू झालं यांचं आणि ऑर्गन वाजवायचं कोणी. पण कधीही त्यांना असा प्रश्न पडला नाही. ते यायचे, ऑर्गनवर बसायचे आणि बरोबर तेव्हाच गाणं यायचं. एक किस्सा असा होता की एक मला नाटकाचा प्रयोग आठवत नाहीये कुठचा तरी, परंतु पडदा उघडल्या गाणं होतं, म्हणजे कर्टनवरच सॉन्ग होतं ते, आणि त्या थिएटरच्या पडद्याचाच त्यावेळेला काहीतरी मोटरचा प्रॉब्लेम झाला आणि तो पडदा उघडेच ना. बरं, आता पडदा उघडलाच नाही तर नाटकच सुरू होणार नाही. तर जेव्हा त्यांना कळलं की हा पडद्याचा काहीतरी गंमत झालाय, त्यांनी ते पुढचं जे गाणं होतं ते ऑर्गनवर वाजवायला सुरुवात केली
आणि मी पाठ करून टाळी मिळवणारा एकमेव वादक असं का म्हणतो की 15 मिनिटं त्यांनी ते ऑर्गनवर गाणं वाजवलं लोकांकडे न बघता, आणि लोक सुद्धा काही अपेक्षा न करता 15 मिनिटात ते गाणं व्यवस्थित ऐकत होते आणि टाळ्यांचा कडकडाट केला. म्हणजे आपल्याला जेव्हा लोकांशी आपण इंटरॅक्शन करतो आर्टिस्ट म्हणून, तेव्हा त्या इंटरॅक्शनमुळे एक ऊर्जेची एक्सचेंज होते. त्या इंटरॅक्शनमुळे आपण कलाकार म्हणून पण खुलतो. आता अशी कल्पना कर की समोर भिंत आहे, इथे ऑर्गन आहे आणि मागे 1000 लोक बसलेस, तर त्यांना खिळवून ठेवण्यासाठी हातात किती सामर्थ्य पाहिजे किंवा तुझ्या शक्तीवर आपला किती विश्वास पाहिजे. मला माहिती आहे हे सगळेजण आहेत, सगळ्यांना मी ताब्यात ठेवलेलं आहे. तर असे गोविंदराव इतके सिद्धहस्त होते. म्हणजे त्यांच्या ह्या टॅलेंटचा आणखीन एक किस्सा तुझ्याकडून ऐकला जो मला प्रेक्षकांना सुद्धा आता तुझ्याकडून व्यक्त व्हावा असं वाटतं की एका खूप मोठ्या गायकानं त्यांना ओळखलं नव्हतं एका म्युझिकल कॉन्फरन्समध्ये असं झालं होतं की मला असं वाटतं की मालिनीताईंचं गाणं होतं, त्यांच्या साथीला गोविंदराव होते, मालिनीताई राजूरकर, आणि आधी एक ते खूप मोठे गायक येऊन त्यांच्या नंतर गाणार होते. तर ग्रीन रूम जोडून असतात. तर गोविंदराव त्या एका ग्रीन रूममध्ये जाऊन बसले आणि बसल्यानंतर तिथे समोर पेटी होती. पण झालं असं योगायोगाने की ती ग्रीन रूम त्या मोठ्या गायकांना दिलेली होती. म्हणून ते पण तिथे आले आणि त्यांचा मोठा लवाजमा घेऊन तिथे आले. आणि गोविंदरावांसमोर पेटी होती म्हणून त्यांनी विचारलं की सफेद दो देंगे आप प्लीज, मुझे तानपुरे मिला नाही. म्हणून त्यांनी तंबोरे जुळवायला सुरुवात केली. तर गोविंदरावाने आपला पांढरे दोन धरला आणि त्यांनी तंबोरे जुळवल्यानंतर त्यांनी ताली गायला सुरुवात केली. तर गोविंदरावांनी एका अंगठ्याने स्वर धरून ठेवला होता आणि ते जे गात होते ते बाकी 3 बोटांनी वाजवत होते सगळं. बरं. आणि एक 10 मिनिटं झाली तर त्यांना लक्षात आलं की हे जे काय चाललंय इथे हे काही हे माणसाचं नाहीये, हे काहीतरी अमानवी आहे. मग त्यांनी गाणं थांबवलं आणि त्यांनी विचारलं की म्हणजे सॉरी तुम्हाला ओळखलं नाही मी, तर तुम्ही कोण? तर ते म्हणाले मी गोविंदराव पटवर्धन. तेव्हा ते म्हणाले की तुमचं मी खूप नाव ऐकलंय आणि आपली कधी भेट झाली नाही आणि मला खरंच माफ करा की मी अनावधानाने तुम्हाला असं हे सांगायला. पण त्यांनी ते अप्रिशिएट केलं. पण सांगायचा मुद्दा असा की इथे गोविंदरावांचा स्वभाव बद्दल मला सांगायला आवडेल की इतके ते निरपेक्ष होते गोविंदराव सगळ्या बाबतीमध्ये की मी पेटी वाजवतो हे तोंड उघडून सांगायचे पण नाहीत. बरं. आणि अतिशय मितभाषी होते, अजिबात बोलायचे नाहीत, मार्मिक बोलायचे, कमी बोलायचे. म्हणजे उद्या जर कोणी हा गोविंदराव अमुक अमुक काय पेटी वाजवतात, तमुक तमुक काय पेटी वाजवतात असं जर त्यांच्यासमोर कोणी कधी कौतुक करायला सुरुवात केली किंवा तुमच्यापेक्षा तो चांगला पेटी वाजवतो वगैरे असं काही बोलायला सुरुवात केली तर काही बोलायचं नाही. असं खूप वेळा जर झालं तर एकदाच म्हणायचं की त्याला म्हणावं एकदा पेटी घेऊन समोर बस, एवढंच म्हणायचं. ह्याच्यात काय ते समजून जा, म्हणजे काय जे असेल ते. परंतु हा त्यांचा मितभाषी स्वभाव त्यांच्या वाजवण्याच्या स्टाईलच्या संपूर्ण विरुद्ध होता. म्हणजे आपण ड्युएल पर्सनॅलिटी म्हणू शकू इतका विरुद्ध होता. त्यांचं वाजवणं हे अतिशय आक्रमक, अतिशय क्लॅरिटी, अतिशय तेजपुंज आणि उत्कट आणि स्वभावात काहीच नाही, स्वभाव शांत. त्यामुळे हे इतक्या डिस्टिंग, मला असं वाटतं की त्यांचं जे व्यक्त होणं होतं ना ते त्यांनी खऱ्या आयुष्यात मी व्हायच्या ऐवजी मी पेटीतनच व्यक्त होतो असं ठरवलं होतं. सो ते काही त्यांना व्यक्त व्हायचंय ते पेटीतनच व्यक्त व्हायचं, प्रत्यक्षात काही बोलायचंच नाही. त्यांना किती लोक शेवटी म्हणायचे की गोविंदराव, बरं एक पाठी होते गोविंदरावांना सगळे फोन नंबर पाठ होते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1000 तरी नंबर त्या काळात गोविंदरावांना पाठ असतील. ह्याचा नंबर काय मराठीत सांगायचे 43 15 23 काय जे असतील आणि मग असे. तर त्यांना तशी गाणी पाठ होती. तर एवढी ओळख होती की त्या काळात जेव्हा पासपोर्ट वगैरे यायला खूप वेळ लागायचा, म्हणजे मी 80चा वगैरे काल सांगतोय, यांच्या ओळखीने 4-4 दिवसात गोविंदरावांनी पासपोर्ट काढून दिलेत लोकांचे की मला दौऱ्याला जायचे, पासपोर्ट नाहीये वगैरे. तर अशी तुमची ओळख असताना त्या काळात तुम्ही 10% घर का नाही घेतलं? कशाला आयुष्यभर 2 खोल्यांच्या घरात राहिलात? दादरला काय असेल, गिरगावात काय असेल. पण इतके ते म्हणायचे मी कोणाला वशीला लावणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी कार्यक्रमात पण हे सांगतो, मी आत्ताही आवर्जून सांगतो हे की पेटीतच राहिले ते. त्यांना तो 3x2चा बॉक्सच आयुष्यभर पुरला. त्यांना त्याच्या बाहेर कधी यावंसं असं वाटलंच नाही. म्हणजे तोच त्यांच्यासाठी तेच विश्व होतं ते 3x2चं. त्यामुळे असा एकदम काय म्हणतो अवलिया म्हण किंवा संत. तू जो आता एक उल्लेख केलास की जर कोणी त्यांच्यासमोर असूया व्यक्त केली किंवा दुसऱ्याचं कौतुक केलं तर म्हणायचे की समोर बसव आणि मग सांग. असं एकदा घडलंही होतं आय गेस की त्यांना एका वेगळ्या पेटीवादकानं साधारणतः आव्हान देण्याचा प्रकार केलेला होता.
असे म्हणजे आपण असे प्रयोग खूप झाले असं म्हणूया एकंदरच त्यांच्या बाबतीमध्ये. परंतु त्याच्यात सुद्धा गोविंदराव काय करायचे, काय असतं ना, समुद्र असतो ना, त्याचं 1 चमचा जरी पाणी घेतलं तरी ते खारटच लागणार आहे. बरोबर. बादलीभर पाणी घेतलं तरी ते खारट लागणार आहे आणि 1000 लिटर पाणी घेतलंच तरी ते खारटच लागणार आहे. बरोबर आहे, त्याला काही ऑप्शन नाहीये. पण समुद्राची ताकद जी असते ना, ती त्या 1 चमचा पाण्यातनं पण तितकीच असते आणि अख्खा समुद्राची पण तितकीच असते. आता गोविंदराव असा समुद्र होता ना की त्यांना त्यांच्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. म्हणजे उद्या जर ब्रुसली समोर आपण फाईट करायला उभे राहिलो आणि ब्रुसलीनी जर हळूहळू फाईट केली तर आपण काय म्हणू, घाबरला असं म्हणायचं का आपण त्याला? नाही ना, तो तुला सांभाळून घेतोय, तू नाही त्याला सांभाळून घेतेस. त्याच्यामुळे अशा पण प्रयोगांमध्ये असं खूप वेळा व्हायचं की लोकांना असं वाटायचं की आज काय गोविंदरावांचं मूड नाहीये, पण तसं नसायचं. त्यांची ती वृत्तीच नव्हती की आपल्या बरोबर जो सहवादन करतोय त्याला काहीतरी घालून पाडून करा किंवा मी किती श्रेष्ठ आहे म्हणून मी असं वाजवतोय मग तू असं वाजव, अशी त्यांची वृत्तीच नव्हती. तुला किती येत आहे तेवढं तू वाजव, तुला कॉम्प्लिमेंटरी मी वाजवेन. त्यामुळे ती साथ करण्याची ही त्यांच्यावर जे संस्कार होते रामभाऊंपासून झालेले, छोटा गंधर्वांपासून झालेले, की ते इतके असल्यामुळे की सगळ्यांनी एकत्र घेऊन कार्यक्रम केला पाहिजे. मी एकटा माझा 10व्या माळ्यावर जाऊन बसतो आणि बाकी सगळे तुम्ही पहिल्या माळ्यावरनं बघा, अशी त्यांची वृत्ती नव्हती. त्यामुळे जुगलबंदी जरी कोणाबरोबर वाजवली त्यांनी तरी त्या माणसाला खाली पाडून द्यायचं नाही आपण. जरी त्यांना माहिती असतं की जमलं तर मला 2 मिनिटं पण नाही लागणार आहेत हा विषय संपवायला, पण त्यांनी ते कधीही केलं नाही. म्हणजे तू म्हणलास तसं एकदा झालं होतं की एका त्यांच्याकडनं अशी मिस्टेक झाली की ती 2 पेट्या वेगळ्या सुराच्या त्यांच्याकडनं आल्या. म्हणजे एक काळी 2ची आली होती आणि एक पांढरी 3ची पेटी आली होती. तर गोविंदरावांनी ती पांढरी 3ची पेटी स्वतःहून घेतली. हो, मी वाजवतोही. म्हणजे काय, म्हणजे अशा म्हणजे 2 सुराच्या पेट्या आल्या तर फरक काय? नाही, काय होतं, एका ट्युनिंगच्या पेट्या असतात तर काय दोन्ही पेट्यांना एक्झॅक्टली ट्युनिंग करायला पाहिजे तर आपल्याला सहवादन करता येतं. फेरफार करून चाल. आता काळी 2 ही पट्टी वाजवायला कम्पॅरेटिव्हली सोपी आहे, पांढरी 3 ही पट्टी वाजवायला कम्पॅरेटिव्हली कठीण आहे. पण त्या पेट्यांची रचनाच अशी झाली होती की एक पेटी पांढरी 3 मध्ये जी वाजते ती दुसरी पेटी काळी 2 मध्ये वाजवते. सो पांढरी 3 हा टेक्निकली कठीण स्वर आहे. आता कोणी घ्यायचा तो कठीण स्वर? तर गोविंदरावांनी स्वतःहून करून घेतला. ते नेहमी म्हणायचे की स्केल चेंजर इथे पाहिजे, म्हणाले. स्केल चेंजर पेटी नाही वापरायची, स्केल चेंजर इथे पाहिजे. बाबांनी विचारलं होतं की गोविंदराव तुम्हाला 12च्या 12 पट्ट्यात फ्लॉलेसली वाजवायचं, काही त्यांना फरक पडला नाही. अरे सोपं आहे, या काय कठीण नाहीये म्हणे. तो कसं सोपं आहे, एका वर्ष एकाच पट्टीत वाजवायचं म्हणे. आज आता काळी 1 ठरवला ना की आजपासून 1 वर्ष मी जी पेटी वाजवीन ती मी काळी 1 मध्येच वाजवीन. पुढच्या वर्षी पांढरी 2, त्याच्या पुढच्या वर्षी काळी 2. थोड्याला सोपं आहे, 12 वर्षात 12 पट्ट्या झाल्या. म्हणजे त्यांचा जे फाउंडेशन होतं ना ते इतकं सॉलिड गोष्टींवर त्यांचं बसलेलं होतं. त्यामुळे हे असे जेव्हा प्रयोग व्हायचे सहवादनाचे, आता 1986 साली त्यांचा 60चा जेव्हा कार्यक्रम झाला त्यात पुलंचं अतिशय अप्रतिम भाषण आहे. मी त्या भाषणाच्या काही क्लिप्स पण देतो, आपण ते ऐकूया नंतर. नक्की नक्की. तर पुलं इतकं छान म्हणलेत की मला आज पेटीवादक म्हणून इथे बोलवलं ह्याचा मला खूप अभिमान आहे. अध्यक्ष तर मी हवा तेवढा होत चाललोय म्हणे सध्या. आणि नंतर असं म्हणाले की म्हणे आयोजकांनी माझी गोची करून ठेवली की नंतर गोविंदाबरोबर जुगलबंदी असं जाहीर केल्यामुळे लोकांच्या म्हणे पोटात गोळा येतो तर माझ्या आज बोटात गोळा आलाय, असं पुलं म्हणाले त्याच्यात. आणि नंतर जवळपास 1 का सव्वा तास गोविंदरावांनी आणि पु ल देशपांड्यांनी हार्मोनियम सहवादन केलेलं आहे त्या कार्यक्रमात. वास्तविक अध्यक्षीय भाषण हे उभं राहून वगैरे काही उपचार पाळून असं व्हायला पाहिजे मला माहिती आहे, पण आजचा सोहळा इतका कौटुंबिक आहे, इतका अनौपचारिक आहे की मी उभं राहून भाषण वगैरे करायला लागलो तर तेवढाच एक उपचार काहीतरी चमत्कारिक वाटेल. म्हणून मी असं ठरवलं की 4 मित्रांच्या बरोबर बसल्यानंतर जसं आम्ही बोलू गोविंदाबद्दल तसंच मी आपल्याशी आज बोलणार आहे. गोविंदा पटोलेंचा उल्लेख गोविंदराव वगैरे करताना मला ते काही बरोबर वाटत नाही. त्याचं कारण गेली 40-50 वर्ष आमच्या लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत. त्यावेळामध्ये कधी पुढे आपल्याला कोणी पुरुषोत्तमराव म्हणेल किंवा गोविंदराव म्हणेल असं वाटलेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला जे वाटलं होतं ते आज सगळ्यात तसंच एकमेकाबद्दल वाटतंय. हे जर मला सिद्ध करायचं असेल तर आमचा गोविंदाच म्हटलं पाहिजे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गोविंदा हा कुणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण जे शिकलेले लोक पाहिले त्यांची आणि त्यांच्या गुरुची यापैकी कोणाची कीव अधिक करावी हे कळत नाही. गोविंदा वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पेटी वाजवायला लागला. गुहागर सारख्या लहान गावामध्ये त्याला असं काय वाटलं, कुठला क्षण त्याच्या आयुष्यात आला मला सांगता येत नाही, पण जो आला त्या क्षणाने त्याचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या रसिकांचं भाग्य उदयाला आलं असं मी म्हणेन. एक उत्कृष्ट पेटी आपल्याला ऐकायला मिळाली. अख्खा कार्यक्रम बघितल्यानंतर हे लक्षात येतं. आता पुलंच्या बद्दल बोलण्याची
आपली लायकीच नाही. म्हणजे इतका हरहुन्नरी, इतका वर्सटाईल, म्हणजे 7-8 माणसं एकात असलेला बरोबर आहे. असा मनुष्यच नाही. त्यामुळे पेटीवादन हा पुलंच्या अनेक टॅलेंटपैकी एक टॅलेंट होता. परंतु असं असताना सुद्धा गोविंदरावांना पुलं जवळपास 6 वर्ष सिनियर, म्हणजे पुलंचा जन्म 1919चा, गोविंदरावांचा जन्म 1925चा. त्यामुळे गोविंदरावांच्या मनात पुलंबद्दल भयंकर आदर होता. तर अख्ख्या त्या सहवादनाच्या कार्यक्रमात गोविंदरावांनी स्वतःहून काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन मी वाजवतो, माझ्याकडे बघा, हे करा, असं काही न करता मनसोक्त पुलंना पेटी वाजवायला दिली. म्हणजे ही किती खरी मोठी गोष्ट आहे की आता दुसरा एखादा मनुष्याच्या मनात विचार काय येईल, अरे हा तर ऍक्टर पण आहे, हा रायटर पण आहे, हाला काय बोलायला सांगितलं तर हा लोकांना कॅप्चर पण करेल, मला तर फक्त पेटी वाजवता येते, मला दुसरं काही येतच नाही. असं असताना सुद्धा आपल्या क्षेत्रात तो मनुष्य जर काहीतरी वेगळं करतोय तर आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे, ना की त्याच्यावर कुरघोडी केली पाहिजे असं. आणि बरं, ह्यांच्याकडे ती शक्ती आहेच ना दिलेली. असं नाहीये की बाबा मला पण जरा कष्ट करायला लागतील तुझ्यावर कुरघोडी करायला, नाही, यांना माहितीच आहे, सगळ्यांना येतच आहे. पण तरी सुद्धा गोविंदरावांनी इतकी मनसोक्त पुलंना पेटी वाजवायला दिली. मी तो फोटो शेअर करतो, माझ्याकडे आहे. परंतु हेच सांगायचा मुद्दा की त्यांना ते माहितीच होतं मी कोण आहे असं म्हणतोय मी. आणि त्यांच्यात ती नम्रता, कुठच्याही कलाकारानं नम्रतेवर आठवलं, कुठच्याही कलाकारातला ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करणं सोपं आहे. रियाज केला की तुमची हातावर संगीतावर मास्टरी येईल, तुम्ही साधना केलीत की तुम्हाला त्याच्यातला आध्यात्मिक भाव पण कळेल, तुम्ही रागसंगीताचा अभ्यास केलात तर तुम्हाला त्याच्यातला एक्सप्रेशनचा भाव पण कळेल. ह्या सगळ्या गोष्टीनं मनुष्याला अचीव्ह करणं सोपं आहे. एखाद्या कलाकाराला तुम्ही एका सर्टन लेवलच्या तुम्ही वर गेलात की ह्या गोष्टी अचीव्ह करणं सोपं आहे. पण हे सगळं अचीव्ह केल्यानंतर नम्र असणं हे अचीव्ह करणं खूप कठीण आहे. अगदी बरोबर आहे. आणि गोविंदरावांच्या स्वभावातला हा सगळ्यात मोठा गुण होता की त्यांना सगळंच येत होतं आणि शिवाय ते नम्र होते. त्यांचा पेटीवरचा त्यांचा सगळा जो अभ्यास, त्यांनी जरी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं नसेल तरी सुद्धा पेटी, हार्मोनियम किंवा ऑर्गन ही वाद्य म्हणून काय आहेत, त्याचं मेकॅनिझम काय आहे, या सगळ्याचा अभ्यास तू स्वतः केलेला आहेस. त्याच्या मेकॅनिझमचा अभ्यास तू केलेला आहेस. तर ह्या अभ्यासामागे त्यांनी दिलेल्या शिकवणीचा कितपत वाटा होता? त्यांनी दिलेल्या शिकवणीचा खूप वाटा होता, महत्वाची गोष्ट. कारण का त्यांनी कधीच कुठची गोष्ट त्यांना जर येत नसेल तर ती आपण करायची नाही किंवा तुम्ही करू नका असं कधीच म्हटलं नाही. म्हणजे वादनापासून असेल किंवा तंत्रज्ञानापासून असेल, म्हणजे स्किल चेंजर पेटी ते वापरायचे नाहीत, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं नाही की तुम्ही वापरू नका. म्हणजे मी वापरत नाही म्हणून तुम्ही पण वापरायचे नाही असं नाही. म्हणजे मी महत्वाची गोष्ट असं इथे सांगू इच्छितो की गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये देवाणघेवाण सारखी चालूच असते. म्हणजे गुरु काहीतरी देत असतो, शिष्य काहीतरी घेत असतो. एक गोष्टीचं भान दोघांनी ठेवणं फार गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तारतम्य. तारतम्य म्हणजे काय की आपण काय द्यायचंय आणि शिष्याला हे कळलं पाहिजे की आपण काय घ्यायचंय मुळात. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा त्यांनी तुम्ही वापर करा, माझं म्हणणं नाही. बाबांची 22 श्रुतींच्या जेव्हा पेटीचं पेटंट आणि त्या जेव्हा बाबा संशोधन त्यावेळेला करत होते गोविंदराव असताना, तेव्हा गोविंदरावांनी कधीही बाबांना असं म्हटलं नाही की काय चाललंय तुझं, काय गरज आहे का काय करायची. किंवा बाबांनी जेव्हा हार्मोनियम एक रसाचा कार्यक्रम सुरू करा 1988 साली की गोविंद पेटीची माहिती द्यायचं, म्हणजे जादूची पेटी हा जो कार्यक्रम करतो त्याचं मूळ रूप खरं ते आहे. त्याच्यानंतर त्याचा कन्व्हर्टेड प्रोग्राम हा जादूची पेटी आहे, अपडेटेड व्हर्जन. तर तेव्हा बाबा जेव्हा करायचे, गोविंदरावांना इतकं कौतुक होतं बाबांचं त्यावेळेला की आवर्जून जिथे जिथे कार्यक्रम असेल आणि गोविंदराव मोकळे असतील तर गोविंदराव कार्यक्रमाला यायचे आणि कार्यक्रम झाल्यानंतर पूर्ण कार्यक्रम ऐकून स्वतः 2 किंवा 3 भैरव्या वाजवायचे. त्याच्यामुळे हे तंत्रज्ञानाचा आता पुढे सुद्धा जो आपण वापर करतो ह्याच्यासाठी त्यांची ही शिकवणी फार महत्वाची आहे की माझ्याकडे जे आहे ते तुम्ही घ्याच, पण तुमच्याकडे पण काही चांगलं असेल तर ते सुद्धा मी घ्यायला तयार आहे. हे गोविंदरावांच्या वागणुकीतनं अगदी प्रामुख्याने दिसायचं त्यावेळेला. म्हणजे मला आठवतं की 1995 साली बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ह्युस्टन मध्ये होतं, टेक्सास मध्ये. आणि तेव्हा मी 17 वर्षाचा होतो आणि गोविंदराव 96 जानेवारीमध्ये गेले. तर त्यावेळेला आणि बरं तेव्हा अमेरिकेत जायचं असल्यामुळे आतासारखं फ्लाईट केस आणि असं शक्य नव्हतं. आणि बरं तेव्हाच्या पेट्या पण खूप बोजड होत्या, पण त्या टाळून 1994 साली नारायण विठ्ठल हळणकर म्हणजे श्रीराम हळणकर ह्याच्या मदतीने बाबांनी 7 किलोच्या पेट्या बनवल्या होत्या, 7 kg त्यावेळेला. म्हणजे ही गोष्ट आहे 32 वर्षापूर्वीची. गोविंदरावांना इतकं अप्रूप होतं त्या पेट्यांचं की ते म्हणाले काय विद्याधर मस्त केलंयस तू हे काम छोटंसं. आणि त्या अशा हँडीने आम्हाला हँडीमध्ये विमानात नेता यायच्या पेट्या, त्या चेक इन करायला लागायच्या नाहीत.
तर त्यांना त्या पेटींचं एवढं कौतुक होतं की एक तर ते बरं गोविंदरावांचा स्वतःचा हाताचा जो साईज होता ना तो अतिशय मोठा होता. म्हणजे मी एक व्हिडिओ शेअर करतो, त्यात गोविंदरावांनी ऑर्गन वाजवलाय, तो बघ. साधारणपणे एका सप्तकात जेव्हा आपलं वीज संपते, एक खालचा 6 ते वरचा 6, गोविंदरावांच्या ऑर्गन मध्ये 1.5 सप्तक पुरतो. बापरे. म्हणजे आपल्याला, तुला आठवतंय आपल्या आभाळाची माणसाच्या एका भागामध्ये बाळ दातेंनी आपल्याला असं सांगितलं होतं कीजचा साईज बरोबर, स्टँडर्ड साईज किती असतो स्टँडर्ड काय असतो, तर तो 166 mm जो ऑर्गनचा सगळ्यात मोठा साईज असतो, तर त्याचा पण अजून 1.5 पट. अरे बापरे. एवढी गोविंदरावांची वीज होती. आता 7 किलोची जेव्हा आपण पेटी करतो ना, तेव्हा ते सगळं छोटं होतं खूप. म्हणजे 2 स्वरातलं अंतर असं छोटंसं होतं. बरं त्यांच्या बोटांना तर ते खूपच छोटं होतं, पण तरी त्यांना तो कधी अडचण आलीच नाही. ते आग्रहाने सांगायचे, अरे ती छोटी पेटी घेऊन ये, ती मस्त वाजते म्हणून. म्हणजे त्याच्यात सुद्धा त्यांची वृत्ती अशी होती की काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह केलंय तर आपण ते घेतलं पाहिजे, वापरलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यामुळे त्या पेट्या गोविंदराव वापरायचे. त्यामुळे तू जे म्हटलास ना, त्यात हे महत्वाची गोष्ट आहे त्यांची की बरं हे झालं तंत्रज्ञानाच्या बाबतीत. वाजवण्याच्या बाबतीत पण असंच होतं. आता मी रुपारेल कॉलेजमध्ये तेव्हा होतो, म्हणजे गेलो नंतर जेव्हा, तेव्हा बरं ते वय चित्रपटांची गाणी, नदीम श्रवण आणि हे सगळं चालूच होतं रे. त्यामुळे पेटीवर एक्झॅक्टली हाच प्रश्न मला तुला विचारायचा होता की जसं तू त्यांच्या शिकवणीबद्दल, गुरु शिष्य परंपरेबद्दल, म्हणजे गुरुनी कसं द्यावं आणि शिष्याने काय घ्यावं, ह्या मुद्द्याबद्दलच मला विचारायचं तुला हे होतं की तुझं जेवढं वादन आम्ही बघतो त्याच्यामध्ये तू शास्त्रीय रागदारी सुद्धा तेवढी सुंदर वाजवतोस, तेवढंच पानखाई सह्या सुद्धा तेवढंच सहजतेने वाजवतोस. तर ह्या सगळ्या तुझ्यावरती झालेल्या संस्करणांमध्ये त्यांचा कसा वाटा? प्रचंड मोठा वाटा आहे, प्रचंड मोठा. कारण एकतर त्यांनी कुठच्याच संगीताच्या प्रकाराला श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं मानलं नाही. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय, दादरला पेडणेकरांच्या घरी कार्यक्रम झाला होता आणि गोविंदराव म्हणाले की आज काहीतरी वेगळं वाजूया, म्हणून त्यांनी अर्धा तास शंकर जयकिशनची गाणी वाजवली होती पेटीवर. आणि सगळी म्युझिक सकट सगळं. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की ह्यांना एवढे सगळं कुठून पाठ केलं तुम्ही. झाली होती म्हणा वाजवायला, सुरतपैकी वाजवायला सोपं आहे. म्हणजे सोपं आहे म्हणजे तुम्ही आयुष्यभर तेच करत आलाय. शंकर जयकिशनची गाणी तुम्ही कधी वाजवली आयुष्यभरात? तर त्यांनी ती सगळी राजकपूरची गाणी अकॉर्डियन होतात ती सगळी पहिले अर्धा तास वाजवली आणि नंतर बैठक चालू केली. तर कधीच त्यांनी कुठच्या संगीत प्रकाराला श्रेष्ठ कनिष्ठ मानलं नाही. त्यामुळे तुला जे बरं, अतिशय महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा एखाद्या गुरुकडनं एखादी गोष्ट किंवा विद्या म्हण, कला म्हण, जे काही शिकतो, तेव्हा आपण अननोईंगली ती शैली पण आत्मसात करतो. म्हणजे काय होतं की गोविंदराव जर असं वाजवायचे क्लासिकल, तर मी पण तसंच वाजवीन. पण आता मी त्या शैलीमध्ये स्वतःचा हात मी काय म्हणतो ढाच्यात ठेवला की दुसऱ्या पद्धतीचं वादन करण्याचं टेक्निक माझ्या हातात राहत नाही. म्हणून असं बऱ्याचदा होतं काही काही लोकांच्या बाबतीमध्ये की अमुक गोष्ट, अरे ते जॉनरच आपल्याकडे नाहीये. फॉर एक्झाम्पल सांगतो, आता म्हणजे मला एक संगीत प्रकार वाजवायला अतिशय कठीण वाटतो, तो म्हणजे गझलईचा बाज. जो मुसलमान लोकांच्याकडे जे दिल्ली किंवा लखनौ किंवा युपी साईडला जे गझलेचा बाज वाजवतात, तो वाजवायला मला खूप कठीण वाटतो. म्हणजे कोणी वाजवलं असेल तर त्याची रेप्लिका करायला कठीण नाहीये, पण क्रिएट करायचं म्हटलं ना तर आपल्यावर ते संस्कार नाहीयेत, कारण का आपण तसं वाजवलं नाहीये. पण इथे गोविंदराव नेहमी असं सांगायचं की पण मग यातला फरक काय? म्हणजे सांगतो ना, फरक असा आहे की ती विचारसरणी वेगळी आहे. अच्छा, त्या पद्धतीचं वादन करायला तुम्हाला जो सांगीतिक विचार करायला लागतो ना, तो विचारच नाही केलाय. परंतु विचार करणं हा दुसरा भाग झाला. तंत्राचा भाग जर असेल ना, तर त्या बाबतीत गोविंदराव म्हणायचं की तुला येत नाही का तुला समजत नाही, त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला समजत नाही ते जे वाजवतात ते, असं मी म्हंटल, पण येतं का तर हो, तू वाजवून दाखव, मी तुला वाजवून दाखवतो. सो तंत्र आहे हातात, इथे नाही समजत आहे. परंतु ही मोठी महत्वाची गोष्ट अशी आहे की गोविंदरावांनी अशा पद्धतीने हात तयार करून घेतला की कुठच्याही शैलीचं वादन करताना अडचण नाही येणार. ते समजून कसं घ्यायचं हे तुझा तू अभ्यास कर, की त्याच्यासाठी जो विचार लागेल त्याचा मेंदूचा रियाज तुम्ही करा, पण हाताचा रियाज मी तुझ्याकडनं करून घेतलाय. वाजणार नाही असं जगात काहीच नाहीये. त्यामुळे गोविंदरावांचा हा महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठच्याच संगीत प्रकाराला श्रेष्ठ कनिष्ठ न मानल्यामुळे सगळंच आपल्याला आलं पाहिजे आणि सगळंच चांगलं आहे आणि प्रत्येक संगीतातनं हा तुम्ही आनंदच घेतला पाहिजे. ही गोविंदरावांनी केलेले खूप मोठे संस्कार आहेत. त्यामुळे काहीही आज वाजवताना आपल्याला कॉम्प्लेक्स नसतो की मी चित्रपटांची गाणी वाजवतो, आपण गाणी अरेंज करतो, आपण सगळे प्रकार करतो. म्हणजे काहीच कमर्शियली म्हटल्यानंतर, एकदा व्यवसाय म्हटल्यानंतर सगळं हल्ली करायला लागतं. बरोबर. पण ते करताना कॉम्प्लेक्स नसतो मनात की मी अरे आता हे करतोय, जाऊ दे आपण पैसे मिळतात म्हणून हे करूया, असं नसतं. त्याच्यावर पण तितकंच प्रेम करायचं आणि आपल्या शास्त्रीय वादनावर पण तितकंच प्रेम करायचं. हे गोविंदरावांचे संस्कार आहेत. आणि तुझ्याकडून शिष्य म्हणून एक गोष्ट आज शिकायला ही मिळाली की जसं तू म्हणालास की गुरुनी देताना
विद्या द्यावी, शैली देऊ नये, हा तसं शिष्यानं घेताना गुरुकडून संस्कार घ्यावेत, स्वभाव घेऊ नये. अगदी बरोबर हे आहे. तुझ्याकडून आज शिकायला मिळालं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि मी तुम्ही म्हणतो मी स्वभाव म्हणजे चांगला स्वभाव घ्या. स्वभावाबरोबर जे ऍक्सेसरीज काय असतील ते बॅगेज घेऊन तुम्ही हे करू नका. म्हणजे बरोबर आहे. बरं. आणि अजून काय होतं ना, म्हणजे गोविंदरावांच्या बाबतीत असं होतं की मी म्हटल्याप्रमाणे की त्यांचं शास्त्रशुद्ध शिक्षण झालं नाही. 1944 साली त्यांची रामभाऊ मराठ्यांची ओळख झाली. त्याच्यानंतर पुढची 44 वर्ष म्हणजे रामभाऊ जाईपर्यंत 1988 पर्यंत सगळ्या मैफिली आणि नाटकं गोविंदरावांनी रामभाऊंबरोबर वाजवली. 44 वर्ष साथ केली रामभाऊंना. त्याच्यामुळे रामभाऊंच्या गाण्यात जी तालमीचा जो भाग होता तो गोविंदरावांनी असाच्या असा आपल्याकडे ओढून घेतला अजाणतेपणे म्हणजे शिकून नाही. पण रामभाऊ बसंतबार असा गातो ना, मग बसंतबार असाच वाजवायचा हे मला माहिती आहे. सो ते त्यांनी त्याच्यामध्ये ते पूर्ण शिकून घेतल्यामुळे गोविंदरावांच्या तो चांगला देताना गोविंदरावांनी मला माहिती नाही पण रामभाऊ असे गायचे ना, तर हे बघ वाजवून कसं वाटतंय तुला. सो त्याच्यातलं त्यांनी मला शास्त्र कळत नाही म्हणून तू शास्त्र शिकू नकोस असं नाही म्हटलं कधी. नॉर्मली होतं काय आहे, आपल्या भारतामध्ये इलिटरसीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण असं धरूया की संगीत क्षेत्रात एक 500 वर्षापूर्वीची आपण जर परिस्थिती बघितली तर एक कोणीतरी मोठे गुरु असतील, गायक असतील आणि त्यांच्याकडे एक मुलगा आला आणि त्यांना कळलं की ह्या मुलाच्या गळ्यात जादू आहे, ह्याच्या गळ्यात देवाने देऊन पाठवलंय, पण ह्याला इथे काही दिलेलं नाहीये. म्हणजे तर ते काय करायचे, मी गातोय ना तसा गा, प्रश्न विचारू नकोस. प्रश्न का विचारू नकोस, कारण का तुझी तेवढी बौद्धिक क्षमता नाहीये हे शास्त्र शिकून घ्यायची, पण तुझ्या गळ्यातनं गोष्टी उत्तम येत आहेत. तर गळ्यातनं गोष्टी उत्तम येत असतील तर समाजाला आपण का मुकवावं एखाद्या चांगल्या गायकापासनं, ह्या विचारांनी ह्या जुन्या लोकांनी पुढच्या पिढीला संगीत विद्या दिली. परंतु त्या कारणामुळे झालं असं की जेव्हा ही पिढी संगीत शिकवायला लागली तेव्हा ह्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नव्हती. आणि ह्याच प्रकारातून आपल्याकडे घराणी निर्माण झाली असं म्हणू शकतो का आपण? हो, अगदीच नाही, बरोबर. पण घराणी हा वेगळा विषय आहे. मी त्याच्याही परे जाऊन बोलतोय. म्हणजे तुम्ही काही शिकवा, कसंही शिकवा, परंतु माझ्याकडे जर उत्तर नसलं तर मी तुला हे सांगू शकतो गुरु म्हणून की बाबा माझ्याकडे याचं उत्तर नाहीये, आमच्या गुरुजींनी आम्हाला असं शिकवलं, पण तुला मिळालं तर शोध. प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा गुरु सांगतो ना प्रश्न विचारू नकोस, मी सांगतोय ना ते असं कर, हा प्रॉब्लेम होतो. आणि हा प्रॉब्लेम झाला की त्या शिष्याला काय वाटतं मग, अच्छा ओके, मग गुरुजींना प्रश्न विचारायचा नाही तर आपण. इथे गोविंदराव भयंकर मनमोकळे होते की त्यांना जरी शास्त्र त्यातलं कळालं नाही किंवा येत नसलं तर ते सांगायचं की मला नाही कळत, तू शोध, मी असं वाजव, पण का विचारलंस तर मला नाही माहिती, पण तू शोध. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला ती एक मुभा मिळते गुरुकडनं की भले ठीक आहे तुम्हाला तंत्र मिळालं, आपल्याला स्टाईल मिळाली, आपल्याला प्लेइंग स्टाईल मिळाली, सगळं मिळालं, शास्त्र शोधायचं ना, शोधा की, पुस्तकं वाचा, अभ्यास करा. असं हे त्यांच्या स्वभावातला खूप मोठा गुण होता तो. आणि त्याच्यामुळे आम्हाला कधीच गोविंदरावांच्या बरोबर राहताना आपले गुरु आहेत म्हणून ते एक दडपण असतं बघ, आदरयुक्त दडपण असतं, तसं कधीच नसायचं गोविंदरावांबरोबर. म्हणजे मला तर म्हणजे आठवतच नाहीये की कधी माझ्या आयुष्यात असा प्रसंग घडलाय. म्हणजे मी 12 ऑगस्ट 1991 ही तारीख माझ्या लक्षात आहे की गोविंदरावांनी 13 वर्षाचा असताना मला साथीला बसवलं कार्यक्रमात. पंडित भाई गायतोंडे तबल्याला होते. ठाण्याच्या बेडेकर विद्या मंदिरच्या खाली ए.के. जोशी जी इंग्लिश मिडियमची शाळा आहे त्यांच्या खालच्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला. माझ्याकडे फोटो पण आहे, मी तो दाखवतो नक्की. तर तेव्हा एवढ्या मोठ्या माणसाच्या मनात असा 1 मिनिट विचार नाही आला की मी 13 वर्षाच्या मुलाला साथीला बसवतो, ह्यानी प्रोग्राम माझा पाडला तर काय होईल. म्हणजे काहीतरी वाजवायला सोडलं आणि मी काहीतरी भलतंच वाजवलं तर ऑब्व्हियसली प्रोग्रामची परत खाली येणार ना. पण ते उलट एनकरेज करायचे, वाजव वाजव वाजव, चुकतंय ना, वाजव वाजव, अजून एकदा चूक, अजून एकदा चूक, म्हणजे त्यातनं स्टेज फिअर पण तुझा मरतो, तुला तो एक कॉन्फिडन्स पण येतो आणि चुकण्याची भीती वाटत नाही. वा, चुकलो तर चुकलो, पडलो तर उठायचं, धावायला लागायचं परत, असं होतं ते. त्यामुळे हे खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि ह्याच्यामुळेच मी असं म्हणतो की आपलं आयुष्य समाधानी होतंय ना, विषय संपला. आनंद घ्या आणि आनंद द्या. पंडित गोविंदराव पटवर्धनांच्या बद्दल इतक्या छान आठवणी तू सांगितल्यास आणि सगळ्यात आवडलेली, मला वैयक्तिकरित्या आवडलेली गोष्ट ही की किस्से सगळेच सांगतात. जसं तू महत्वाची गोष्ट म्हणालास की सहवासात राहून किस्से कळतात, बरोबर, पण त्यांच्या समोर बसून शिष्यत्व घेतल्यानंतर त्या अनुभवांमधून विद्या आणि
स्वभाव गुण, हे दोन पैलू जे गोविंदरावांचे तू आज आमच्या सगळ्यांसमोर उलगडून सांगितलेस त्याबद्दल तुझे खरंच खूप मनापासून आभार आहे. मी याच्यात एक वाक्य असं ऍड करीन की एवढ्या जवळनं गोविंदरावांना बघितल्यामुळे, अनुभवल्यामुळे, भले माझ्या आयुष्यातली तो खूप छोटा काळ असेल, माझं वय तेव्हा खूप लहान असेल, म्हणजे 90 सालपासून 89 सालपासून 96 सालपर्यंत माझं जेमतेम 18 वर्ष पण मी तेव्हा झालो नव्हतो, तो छोटा काळ असेल, परंतु एक गोष्ट गोविंदरावांनी आयुष्यभर पुरेल एवढी दिलेली आहे, ते म्हणजे पाय जमिनीवर. आपल्याला कधी असं वाटलं की आलं रे आता सगळं, म्हणजे जमलंच, किंवा एखादा अप्रतिम कार्यक्रम होतो, आता जादूच्या पेटीचे मी आणि सत्यजित कार्यक्रम करतो, काही काही कार्यक्रम असे होतात की आपल्यालाच आतूनच समाधान मिळतं. आता समाधान मिळतं इथपर्यंतच हँडब्रेक लावून ठेवा हो. ही जी गोष्ट आहे त्याच्यातने ती इथे नाही जाऊन द्यायची. इथे जायची वेळ आली की गोविंदरावांची नुसती एक कुठची फाईल प्ले करायची आणि पहिली 20 सेकंद ऐकायची, नाही धाडकन जमिनीवरून पडलात तर बघा. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवण्याचा हा जो गोविंदरावांनी आयुष्यभर पुरेल एवढा धडा देऊन ठेवलेला आहे, हाच पुष्कळ आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणणं पण नाही आणि मागणं पण नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे आभाळ कितीही विस्तीर्ण असलं तरी ते चारी बाजूनी शेवटी येऊन क्षितिजावरती जमिनीलाच मिळतं, आणि हे ज्यांना कळलं ती होतात आभाळाची माणसं. अगदी बरोबर आहे. क्या बात आहे. वा वा. आजच्या ह्या कार्यक्रमात तू आवर्जून आलास आणि एवढ्या छान आठवणी सांगितल्यास, याच्याबद्दल जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुझे खूप खूप मनापासून आभार. सगळ्या रसिक प्रेक्षकांतर्फे सुद्धा तुझे मनापासून आभार. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुझ्यासाठी ही छोटीशी भेट. थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत नक्की कळवा. आवडला असेल तर हा भाग आणि इतरही भाग इतरांना बघायला आवर्जून त्याचं रेकमेंडेशन द्या. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.